मुंबईमध्ये पावसाळ्यात अनेक दुर्घटना पाहायला मिळतात। घर इमारती कोसळून अनेक जण मृत्युमुखी पडतात। असाच मुंबईतील कोणता भाग आहे जिथे पावसाळ्यात दुर्घटना घडण्याची शक्यता आहे, याचा आढावा एबीपी माझाने घेतला आणि याचाच आपण संपूर्ण रिपोर्ट हा जाणून घेऊया। आज 20-40 वर्ष झाले मी इथे राहतो। आमच्या घराचा काही निर्णय होत नाही। पाणी येते घरामध्ये, डोंगर ढासळते, दगडे येतात घराने। मग पालिका काही सोय करत नाही का? नोटीस देते तुम्हाला? काय केलं? काहीच केलं नाही ना। हा म्हणतात कुठं काही केलंच नाही ना। नोटीसच देऊन जातात। नोटीस देऊन जाऊन मतलब नाही ना काय। आम्ही एवढे 40 वर्षापासून इथे राहतोय तर आमचं काय मतलब आहे? डोंगर पडून मेल्यानंतर बघायला येणार आहेत का? मग बोलणार मैतीला पैसे देणार आहेत का ते लोक? त्यांचं हेच म्हणणं आहे की या लोकांनी मरावं इथं। मी सध्या मुंबईतील चेंबूर येथील पांजरापोळ गौतम नगर या परिसरामध्ये आहे। या परिसरामध्ये डोंगराळ भागामध्ये वस्ती बनलेली आहे आणि ही वस्ती गेल्या अनेक वर्षांपासून आहे। या ठिकाणी पावसाळ्यात अनेक दुर्घटना घडत असतात। लँडस्लाइडिंग होऊन अनेक घरांचं नुकसान होतं, अनेकांना आपला जीव गमवावा लागतो। पावसाळ्याला आता काहीच दिवसात सुरुवात होईल, त्यापूर्वी मुंबई महापालिकेच्या वतीने मुंबईतील अशा प्रकारे डोंगराळ भागात आणि जिथे दुर्घटना घडू शकते अशा परिसरामध्ये सध्या नोटिसा देण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून या भागातील लोकांनी घरं रिकामी करावी, कारण की या भागामध्ये रिस्क आहे असं पालिकेचं म्हणणं आहे। मात्र पालिका ठोस अशी निर्णय घेऊन आम्हाला योग्य ती उपाययोजना करत नसल्यामुळे या ठिकाणी जे लोक राहतात ते घरं सध्या खाली करताना आपल्याला नाही पाहायला मिळत। आणि अशा अति धोकादायक घरं आहेत। पावसाळ्यात एखादी घटना घडून यामध्ये मोठी हानी होऊ शकते। मात्र महापालिका या ठिकाणी नोटीस बजावते आणि हात वर घेते, त्यामुळे या ठिकाणचे लोक आहेत ते सध्या हैराण आहेत। पावसाळ्यामध्ये घटना घडू शकते, त्यामुळे या ठिकाणी यावर ठोस निर्णय घेणं गरजेचं आहे। कॅमेरामन सचिन शिंदेंचा मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।